शिवसेनेचे तालुका प्रमुख कमलाकर कोते यांच्या मोटारीची अज्ञात व्यक्तींनी पार्किंगमध्ये तोडफोड केली। यात गाडीच्या काचा फुटल्या असून गाडीच्या काचेला होल पडले। याबाबत कोते यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे। याबाबत कोते यांनी सांगितले आहे की दुपारी 3:30च्या सुमारास त्यांचा पुतण्या घरातील महिलांना घेऊन गाडीने संस्थानच्या नवीन भक्त निवासच्या मागे श्रद्धा पार्क सोसायटी समोर असलेल्या सुमन हॉटेल येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते। या हॉटेल शेजारच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली। 3 तरुणांनी हॉटेल सुमन मध्ये येऊन कमलाकर कोठे आहे अशी विचारणा करत शिवीगाळ केली। नंतर ते बाहेर गेल्यानंतर मोठा आवाज झाल्याने लोक गाडीकडे धावल्याने सदरचे तरुण पसार झाले। यावेळी गाडीची काच फुटल्याचे व त्यात गाडीच्या मागील बाजूस एक होल पडल्याचे निदर्शनास आले। हे होल कशामुळे पडले याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। घटना घडली तेव्हा कमलाकर कोते बाहेरगावी होते। याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले की आम्ही घटनास्थळाची पाहणी केली आहे। काचेला पडलेले होल हे दगड मारल्याने पडले आहेत। आम्ही अधिक तपास करत आहोत। श्री कमलाकर कोते यांची डस्टर गाडी ही पार्किंगमध्ये उभी असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीला पाठीमागून काचाला दगड मारला, त्यामुळे पाठीमागचा काच फुटलेला आहे। याबाबत पोलीस स्टेशनला NC नोंद करून कलम 427 भादेप्रमाणे नोंद झालेली आहे आणि यामधील गैरहजरदाराचा शोध पोलीस घेत आहेत। दरम्यान या प्रकरणी खासदार सदाशिव लोखंडे व शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला असून दोघेही शिर्डीत येत असल्याचे कोते यांनी सांगितले आहे। आज आमच्या नातेवाईकांची ते कार्यक्रम असल्यानिमित्त माझ्या घरातले कुटुंबीय कार्यक्रमासाठी घरातल्या सर्व महिला व माझा पुतण्या हे सर्वजण कार्यक्रमासाठी आले। तर काही 3 लोकांनी त्यानंतर येऊन गाडी पार्किंगमध्ये उभी होती व त्या हॉटेलच्या जे कर्मचारी आहे त्यांनी येऊन शिवगाळ केली। विचार कमलाकर कोते कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं की मला माहीत नाही, तर त्याला शिवगाळ केली आणि त्यानंतर त्यांनी बाहेर येऊन गाडीवर काही मारल्याचा स्फोटक असा आवाज झाला। तर गाडीवर त्यांनी दगड मारला, फायर केला किंवा काय केलं या दृष्टीने पोलीस तपास करीत आहे। मी त्या दृष्टीने गुन्हाही शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केला आहे आणि पोलिसांनी त्यांची कारवाई पण सुरू केली आहे। तर हे जे काही समाजकंटक असतील त्यांच्यावर कडक कारवाई अशी आमची मागणी आहे। प्रतिनिधी ललित घोरपडेसह सुचिता कुलकर्णी, SP 24 तास, शिर्डी। आता पाहूयात पुढील बातमी। निरभ्र निळे आकाश आणि त्यात विविधरंगी